आज आपण एका अशा दिव्य सामर्थ्याची गाथा उलगडणार आहोत जी तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या शक्तीची ओळख करून देईल. पातिव्रत्यम परमं धर्मम स्त्रीणाम परम तपः, पातिव्रत्यम परम यज्ञम, पातिव्रत्यम परम व्रतम. म्हणजे स्त्रीसाठी पातिव्रत्य हाच परमधर्म आहे, तेच श्रेष्ठ तप आहे, तोच यज्ञ आहे आणि तेच सर्वात मोठे व्रत आहे. भारतीय संस्कृतीने स्त्रीला दिलेला हा सर्वोच्च सन्मान आहे आणि याच सन्मानाची, या दिव्य सामर्थ्याची गाथा म्हणजे माता अनुसूयेचं अजोड पातिव्रत्य आणि श्री दत्तगुरूंचा जन्म. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की आपल्या प्राचीन कथांमध्ये दडलेलं गूढ ज्ञान आजच्या काळात किती महत्त्वाचं आहे? हे ज्ञान तुम्हाला तुमच्या जीवनातील मूल्यांची आणि निष्ठेची खरी कसोटी कशी पार करायची ते शिकवेल. अनुसूयेची कथा केवळ भूतकाळातील गोष्ट नाही, तर ती वर्तमानातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषासाठी एक शक्तिशाली मार्गदर्शक आहे. ती शिकवते की आपले ध्येय कसं साध्य करायचं, आपलं आंतरिक सामर्थ्य कसं ओळखायचं आणि खऱ्या अर्थाने पातिव्रत्य म्हणजे नेमकं काय. प्राचीन काळी धर्म, तपश्चर्या आणि ज्ञानाचा प्रकाश पृथ्वीवर अखंड तेवत होता. याच तेजाचे मूर्तिमंत प्रतीक होते महान अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी परमपूज्य माता अनसूया. अत्री म्हणजे त्रिगुणातीत आणि अनसूया म्हणजे मत्सर, असूया नसलेली. त्यांच्या नावाप्रमाणेच या दाम्पत्याचं जीवन अत्यंत शुद्ध आणि सात्विक होतं. अनसूयेचं पातिव्रत्य, तिची निष्ठा, तिची निर्मळ भक्ती इतकी अजोड होती की तिच्या पुण्याईच्या तेजानं केवळ पृथ्वीच नव्हे तर देवलोकही उजळून निघत होता. तिच्या तपश्चर्येपुढे साक्षात पंचमहाभूतेही नतमस्तक होती. आणि इथेच प्रकट झाले देवर्षी नारद मुनी, हाती वीणा घेऊन नारायण नारायणचा जप करत त्रिलोकात संचार करणारे. नारद मुनींचा प्रत्येक प्रवास हा कोणत्या तरी महान घटनेच्या निर्मितीचा साक्षीदार असतो. त्यांनी माता अनसूयेच्या अगाध पातिव्रत्याचे, तिच्या तेजाचे आणि तिच्या भक्तीचे इतके गुणगान गायले की तिन्ही देवींच्या मनात एक प्रकारची स्पर्धा, कुतूहल आणि असूया निर्माण झाली. त्यांना प्रश्न पडला, एका मानवी स्त्रीचे पातिव्रत्य आपल्यापेक्षाही श्रेष्ठ असू शकते का? नारदांनी आपलं काम चोख बजावलं होतं. त्यांच्या शब्दांनी तिन्ही देवींना अनसूयेच्या परीक्षेसाठी पतींना प्रवृत्त केलं. सुरुवातीला ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी समजावण्याचा प्रयत्न केला की अनसूया ही परम सात्विक आहे, तिची परीक्षा घेणे योग्य नाही. पण देवींचा हट्ट अथांग होता. अखेर स्त्री हट्टापुढे देवांचेही काही चालले नाही. त्रिदेवांनी मिळून एक योजना आखली. ते संन्याशाचं रूप घेऊन अनसूयेची परीक्षा घेण्यास पृथ्वीवर आले. काय होतं हे रहस्य? कशामुळे देवींना इतका मोह झाला? चित्रकूट पर्वताच्या कुशीत अत्री ऋषींचा आश्रम शांत आणि पवित्र वातावरणात वसलेला होता. एके दिवशी अत्री ऋषी आश्रमात नव्हते. अशावेळी 3 तेजस्वी भिक्षुक आश्रमाच्या दारात येऊन उभे राहिले. हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेशच होते. अनुसूयेने अतिथी म्हणून त्यांचे आदराने स्वागत केले. त्यांना आसन ग्रहण करण्यास सांगितले आणि भोजनाची व्यवस्था करू लागली. अतिथी देवो भव हे भारतीय संस्कृतीचे अमृतत्व तिच्या नसानसात भिनले होते. पण परीक्षेचा क्षण आला. ब्राह्मणांच्या रूपात असलेल्या भगवान विष्णूंनी गंभीर आवाजात म्हटले, माते, आम्ही खूप दूरवरून आलो आहोत आणि आम्हाला खूप भूक लागली आहे. पण आमची एक अट आहे, जर तू ती मान्य केलीस तरच आम्ही भोजन ग्रहण करू. अनुसूयेने नम्रपणे विचारले, आज्ञा करा महाराज, आपल्या सेवेसाठी मी काहीही करायला तयार आहे. तेव्हा ब्रह्मादेवांच्या रूपातील ब्राह्मणाने सांगितले, आम्हाला भोजन हवे आहे, पण ते तू आम्हाला वस्त्रविरहित होऊन वाढावेस. आमच्यासमोर येताना तुझ्या अंगावर एकही वस्त्र नसावे, तरच आम्ही हे अन्न ग्रहण करू, अन्यथा आम्ही इथून निघून जाऊ. हे शब्द ऐकताच अनुसूयेच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. ज्या पातिव्रत्याचे तिने आयुष्यभर रक्षण केले, ज्या शीलाला तिने आपला प्राण मानले, त्याच शीलाचीही अशी अग्निपरीक्षा. तिच्या मनात विचारांचे वादळ उठले. एका बाजूला अतिथी धर्म, जो सांगत होता की आश्रमातून कोणीही उपाशी जाऊ नये, नाहीतर अत्री ऋषींच्या तपाला कलंक लागेल. दुसरीकडे स्त्रीची मर्यादा आणि तिचे अढळ पातिव्रत्य. हे द्वंद्व, ही ओढाताण तिच्या जीवनातील सर्वात मोठा संघर्ष होता. यातून ती कशी बाहेर पडणार होती? अनसूया माता क्षणभर सुन्न झाली. तिला वाटले की या ब्राह्मणांना शाप द्यावा, पण तिचे मन करुणेने भरलेले होते. तिने डोळे मिटले आणि मनातल्या मनात आपल्या पतीचे, अत्री ऋषींचे ध्यान केले. स्वामी, मला मार्ग दाखवा, माझ्या पातिव्रत्याचे रक्षण करा. तिच्या अंतर्मनाने या भिक्षुकांचे खरे स्वरूप ओळखले. हे कोणी सामान्य नाहीत, तर प्रत्यक्ष त्रिदेवच तिची परीक्षा घेण्यासाठी आले आहेत. या क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज प्रगटले. तिला जाणीव झाली की जर तिचे पातिव्रत्य आणि मन शुद्ध असेल तर जगातील कोणतीही शक्ती तिला विवस्त्र करू शकणार नाही. हा तिचा ईश्वरावरील आणि स्वतःच्या चारित्र्यावरील अढळ विश्वास होता. तिच्या सत्यावरची निष्ठा होती. तिने दृढ संकल्प केला, ती धर्माचे पालनही करेल आणि आपल्या शिजाचे रक्षणही करेल. तिने आपल्या पतीच्या चरणांचे तीर्थ, मंत्राग्नी पादतीर्थ हाती घेतले आणि ते पाणी त्या तिन्ही ब्राह्मणांवर शिंपडले. आणि काय आश्चर्य, साक्षात सृष्टीचे नियंते असलेले ब्रह्मा, विष्णू आणि महेश एका क्षणात लहान तान्ह्या बालकांमध्ये रूपांतरित झाले. आश्रमाच्या अंगणात आता 3 तेजस्वी ब्राह्मण नव्हते, तर 3 निरागस बालके पाळण्यात रडत होती. अनसूयेच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आले. तिची अट पूर्ण झाली होती. लहान मुलांसमोर मातेला कसली लाज. तिने वस्त्र बाजूला ठेवून त्या तिन्ही बालकांना आपल्या कुशीत घेतले, त्यांना स्तनपान दिले आणि मातेच्या प्रेमाने त्यांचे पोट भरले. तिने त्यांना पाळण्यात निजवले आणि अंगाई घेत गाऊ लागली. निसर्गही थबकला, दैवही थक्क झाले. इकडे देवलोकात माता लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती चिंतेत पडल्या.
आपले पती अजून परतले नाहीत हे पाहून त्यांना काहीतरी अघटित घडल्याची जाणीव झाली. नारद मुनींनी त्यांच्यासमोर सत्य प्रकट केले. माते, मी तर आधीच सांगितले होते, अनसूयेचे तेज अफाट आहे. तुमचे पती आता तिथेच रमले आहेत, कारण ते तिचे बालक झाले आहेत. हे ऐकताच तिन्ही देवींच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना आपल्या हट्टाचा, आपल्या अहंकाराचा पश्चाताप झाला. त्यांनी तात्काळ पृथ्वीलोकाकडे धाव घेतली. अत्री ऋषींच्या आश्रमात पोहोचल्यावर त्यांना तिथल्या वातावरणात एक दिव्य बदल जाणवला. हिंस्र प्राणीही आपली क्रूरता विसरून शांतपणे वावरत होते. जणू काही स्वर्गातील नंदनवनच पृथ्वीवर अवतरले होते. आश्रमाच्या दारात अनसूया पाळण्याला झुला घालत होती आणि मुखाने नामस्मरण करत होती. देवींनी पाळण्याकडे पाहिले आणि त्या स्तब्ध झाल्या. साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश आता लहान तानुल्या रूपात एकमेकांचे हात धरून खेळत होते. त्यांचे ते निरागस हास्य पाहून देवींचे सर्व गर्व आणि अहंकार एका क्षणात गळून पडले. त्यांना अनसूयेचा मातृत्व आणि पातिव्रत्याचे अगाध सामर्थ्य जाणवले. त्यांनी पुढे होऊन अनसूयेला वंदन केले आणि आपल्या पतींना मूळ रूपात परत आणण्याची विनंती केली. अशातच अत्री ऋषी आश्रमात परतले. आपल्या अंतर्ज्ञानाने त्यांना सर्व काही समजले. त्यांनी अनसूयेच्या पातिव्रत्याचा सार्थ अभिमान वाटला. अनसूयेच्या मनात आता एक द्वंद्व निर्माण झाले. एका बाजूला तिचे मातृत्व होते, ज्याने देवांनाही आपल्या प्रेमाच्या बंधनात अडकवले होते, आणि दुसऱ्या बाजूला जगाचे कल्याण. पण देवींच्या डोळ्यांतील अश्रू पाहून तिचे कोमल हृदय पाघळले. नेमक्या याच वेळी पाळण्यातील त्या 3 तानुल्या बालकांच्या शरीरातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडू लागला. काही क्षणांनंतर जेव्हा सर्वांनी डोळे उघडले तेव्हा समोर साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश आपापल्या चतुर्भुज आणि दिव्य रूपात प्रकट झाले होते. आश्रमातील कणाकणातून ओंकाराचा नाद ऐकू येत होता. देवी धावत जाऊन आपापल्या पतींच्या चरणाशी लीन झाल्या. भगवंतांनी अनसूयेला म्हटले, माते अनसूया, तुझे पातिवृत्य अढळ आहे. तू केवळ मानवी स्त्री नाहीस, तर तू साक्षात भक्तीचे स्वरूप आहेस. तुझ्या प्रेमापोटी आम्हाला बालक बनावे लागले, यातच तुझे मोठेपण आहे. तू जी परीक्षा दिलीस ती इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. आम्ही तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहोत. तुला जे हवे ते वरदान माग. अनसूयेने हात जोडले आणि गदगद स्वरात म्हणाली, हे प्रभू, मला संपत्ती नको की स्वर्ग नको. जर आपण मजवर प्रसन्न असाल तर मला एवढेच वरदान द्या की आपण तिघांनीही माझ्या पोटी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. मला पुन्हा एकदा तुम्हाला माझ्या कुशीत खेळताना पाहायचे आहे. अनसूयेची ही मागणी ऐकून त्रिमूर्तींनी तथास्तु म्हटले. हा तो सर्वोच्च क्षण होता जिथे भक्ताने ईश्वराला आपल्या प्रेमाच्या बंधनात कायमचे अडकवून घेतले होते. भक्तीने ईश्वरावर विजय मिळवला होता. त्रिमूर्तींनी सांगितले की त्यांचे अंश अनसूयेच्या पोटी पुत्ररूपाने अवतार घेतील. भगवान विष्णूंच्या अंशाने दत्तात्रेय प्रकट होतील, जे त्रिमूर्तींचे एकत्रित स्वरूप असतील. ब्रह्मदेवांच्या अंशाने चंद्र यांचा जन्म होईल आणि महादेवांच्या अंशाने दुर्वास ऋषींचा जन्म होईल. काही काळाने अनसूयेला 3 पुत्र प्राप्त झाले, चंद्र, दुर्वास आणि साक्षात त्रिमूर्ती स्वरूप भगवान दत्तात्रेय. दत्तात्रेय हे गुरूंचे गुरु मानले गेले. एका हातात जपमाळ, दुसऱ्या हातात कमंडलू, खांद्यावर झोळी आणि पाठीमागे कामधेनू गाय व 4 कुत्रे, जे 4 वेदांचे प्रतीक आहेत, अशा दिव्य रूपात दत्तात्रेयांचा अवतार झाला. बंधूंनो, ही कथा केवळ एक दंतकथा नाही, तर आपल्या जीवनासाठी एक महान मार्गदर्शक आहे. यातून आपल्याला अनेक गहन गोष्टी शिकायला मिळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पातिव्रत्य म्हणजे काय. आजच्या युगात पातिव्रत्य या शब्दाचा अर्थ अनेकदा संकुचित केला जातो, पण अनसूयेचे पातिव्रत्य म्हणजे केवळ शारीरिक निष्ठा नाही, तर ते आहे मन, वचन आणि कर्म या 3ही स्तरांवरची शुद्धता आणि निष्ठा. यालाच स्त्रीकरण शुद्धी म्हणतात. हे केवळ स्त्रियांसाठी नाही, तर आपल्या ध्येयाप्रती, आपल्या मूल्यांप्रती, आपल्या कर्तव्यांप्रती असलेली अविचल निष्ठा म्हणजे खरे पातिवृत्य. ज्याप्रमाणे अनसूयेने आपल्या धर्मावर, आपल्या निष्ठेवर कुठलीही तडजोड केली नाही, त्याचप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यातील प्रत्येक निवडीमध्ये, प्रत्येक कृतीमध्ये आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहायला शिकले पाहिजे. ही अनासक्ती, ही निष्ठाच आपल्याला आपल्या कर्माप्रती पातिवृत्य शिकवते. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणी. याचा अर्थ आपले कर्म करण्यावर आपला अधिकार आहे, पण फळांवर कधीच नाही. कर्मांच्या फळांची आसक्ती ठेवू नकोस आणि कर्म न करण्याकडेही तुझी प्रवृत्ती नसावी. ही अनासक्ती, ही निष्ठाच आपल्याला आपल्या कर्माप्रती पातिवृत्य शिकवते. जेव्हा तुमचे मन, वचन आणि कर्म एकसंध होतात, तेव्हा तुमची ऊर्जा एकवटते आणि तुमचे संकल्प हे वास्तव बनू लागतात. हेच क्वांटम फिजिक्सचे गूढ आहे, शुद्ध संकल्पाची शक्ती. तर तुमच्या जीवनात त्रिकरण शुद्धी कशी आणाल? दररोज सकाळी 5 मिनिटे शांत बसून तुमच्या आजच्या दिवसातील मुख्य ध्येय काय आहे त्यावर विचार करा. ते ध्येय तुमच्या मूल्यांशी जुळते आहे का हे तपासा, आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही मनापासून काय बोलणार आणि कोणती कृती करणार याचा संकल्प करा. हा छोटासा संयम तुम्हाला तुमच्या सत्याच्या जवळ घेऊन जाईल. श्रीदत्त गुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एकत्रित रूप आहेत. पण हे काय दर्शवते? आपल्या जीवनात या तत्वांचा वापर कसा करायचा? पहिलं, ब्रह्मा म्हणजे निर्मिती किंवा सृजन. हे आपल्या जीवनात नवीन विचार, नवीन कल्पना, नवीन प्रकल्प सुरू करण्याशी संबंधित आहे. तुम्ही रोज सकाळी उठल्यावर आज मी काय नवीन शिकणार आहे, कोणत्या नवीन कल्पनेवर काम करणार आहे, असा विचार करा. हे तुमच्यातील ब्रह्मतत्वाला जागृत करेल. दुसरं, विष्णू म्हणजे पालन आणि पोषण. याचा अर्थ तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी निर्माण केल्या आहेत त्यांचे रक्षण कसे करायचे, त्यांना कसे टिकावून ठेवायचे. तुमची नाती, तुमचे आरोग्य, तुमची संपत्ती यांचे योग्य पोषण करणं.
तुम्ही रोजच्या कामात थोडा वेळ काढून तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद साधा, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, हे तुमच्यातील विष्णू तत्वाला बळ देईल. आणि तिसरं, महेश म्हणजे संहार आणि रूपांतरण. अनावश्यक गोष्टींचा त्याग करणे, वाईट सवयी दूर करणे, जुन्याला सोडून नव्याचा स्वीकार करणे, नकारात्मक विचार, भीती, जुन्या कर्मबंधनातून मुक्ती. रात्री झोपण्यापूर्वी आज मी कोणती एक वाईट सवय सोडली किंवा कोणत्या एका नकारात्मक विचाराचा त्याग केला, असा स्वतःला प्रश्न विचारा. हीच जीवनाची परिपूर्णता आहे. आपल्या अंतर्मनात ही त्रिदेवांची शक्ती नेहमीच कार्यरत असते. तिला योग्य दिशा देणे म्हणजेच श्रीदत्त गुरूंच्या तत्वांना अंगीकारणे. या संतुलनाचा सराव कसा कराल? रोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे ध्यान करा आणि आज मी काय निर्माण केलं? ब्रह्मा, कशाचं पोषण केलं? विष्णू, आणि कशाचा त्याग केला? महेश, याचा विचार करा. हा आत्मचिंतन तुम्हाला जीवनात संतुलन साधायला मदत करेल. अनुसूयेच्या कथेवरून आपल्याला तपश्चर्या आणि भक्तीचं अगाध सामर्थ्य कळते. आपल्या इच्छाशक्तीला, आपल्या श्रद्धेला योग्य दिशेने वाट करून दिल्यास अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते. अनुसूयेच्या शुद्ध भावाने आणि निष्ठेने देवांनाही तिचे पुत्र व्हावे लागले. आपल्या जीवनात जेव्हा आपण प्रामाणिकपणे आणि पूर्ण श्रद्धेने एखादे कार्य करतो, तेव्हा संपूर्ण सृष्टी आपल्याला मदत करते. आपल्या प्राणशक्तीला योग्य प्रकारे वापरल्यास तुमचं मन आणि तुमचं शरीर तुमच्या आज्ञेत येतात. पण ही प्राणशक्ती वापरायची कशी? यासाठी रोज सकाळी प्राणायामचा सराव करा. अनुलोम विलोम, कपालभाती यांसारखे सोपे प्राणायाम तुमच्या प्राणशक्तीला संतुलित करतात. डोळे मिटून शांतपणे दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. हे तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास आणि आंतरिक शांती अनुभवण्यास मदत करेल. जेव्हा तुमची प्राणशक्ती जागृत होते, तेव्हा तुमचे प्रत्येक कार्य एका वेगळ्याच ऊर्जेने भरले जाते. या नावांमध्ये एक गहन गूढार्थ दडलेला आहे, जो आपल्या जीवनासाठी महत्त्वाचा आहे. अत्री म्हणजे अ म्हणजे नाही आणि त्री म्हणजे 3. याचा अर्थ त्रिगुणातीत, सत्व, रज, तम स्थिती प्राप्त केलेले ऋषी. आपल्या मनावर हे 3 गुण नेहमी प्रभाव टाकत असतात. सत्व म्हणजे शुद्धता, रज म्हणजे क्रियाशीलता आणि तम म्हणजे आळस किंवा अंधार. जेव्हा आपण या 3 गुणांच्या प्रभावातून वर उठतो, तेव्हा आपल्याला खरी शांती मिळते. तर अनसूया म्हणजे अ म्हणजे नाही आणि असूया म्हणजे मत्सर, म्हणजे मत्सररहित, द्वेषरहित स्त्री. हे आपल्याला शिकवते की आपले मन त्रिगुणांच्या प्रभावातून वर उठले पाहिजे आणि मत्सर, द्वेष यापासून मुक्त झाले पाहिजे. तरच आपल्याला आंतरिक शांती आणि दिव्य सामर्थ्याची प्रचिती येते. तुमच्या जीवनात या नावांचा अर्थ कसा उतरावाल? दररोज संध्याकाळी 5 मिनिटे आत्मनिरीक्षण करा. आज दिवसभरात कोणत्या गोष्टींमुळे तुमच्या मनात मत्सर किंवा द्वेष निर्माण झाला याचा विचार करा आणि त्या भावनांना शांत करण्याचा प्रयत्न करा. तसेच कोणत्या गोष्टींमुळे तुमच्या मनात आळस किंवा खूप जास्त क्रियाशीलता आली याचा विचार करा. हे आत्मनिरीक्षण तुम्हाला त्रिगुणांच्या प्रभावातून वर उठण्यास मदत करेल, जेणेकरून तुम्ही अनसूया आणि अत्री यांच्या तत्वांना खऱ्या अर्थाने आत्मसात करू शकाल. आता आपण बघूया की हे ज्ञान आपल्या जीवनात कसं उतरवायचं. जीवन उन्नतीसाठी काही सोपे उपाय आणि उपासना पद्धती आहेत, ज्या तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे श्री गुरुचरित्राचे पारायण. श्री गुरुचरित्राचे पारायण करणे हा दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग आहे. विशेषतः अध्याय 4चे वाचन आणि चिंतन. हे पारायण कसं करावं? नियमितपणे एका निश्चित वेळेत आणि शुद्ध मनाने हे पारायण करावे. शक्य असल्यास सकाळी लवकर आंघोळ झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करून एका शांत जागेत बसा. पारायण करताना गुरुदेव दत्तांचे स्मरण करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करावा. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचे वास्तुमंडळ तयार होते. हे वास्तुमंडळ केवळ तुमच्या घरालाच नाही, तर तुमच्या मनालाही शुद्ध आणि शांत करेल. दररोज 15-20 मिनिटे जे तरी त्याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा सकारात्मक परिणाम होईल. हे केवळ धार्मिक कृत्य नाही, तर ते एक मानसिक डिटॉक्स आहे, जे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा भरेल. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे दत्त महाराजांचा मंत्रजप. श्री गुरुदेव दत्त, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रांचा नियमित जप करावा. हे मंत्र केवळ शब्द नाहीत, तर त्या ऊर्जा आहेत. या मंत्रांच्या जपाने मन शांत होते, सकारात्मक ऊर्जा मिळते आणि गुरुतत्वाची कृपा प्राप्त होते. हे मंत्र तुमच्या चेतनेला जागृत करतात आणि तुमच्या अज्ञात मनाला योग्य दिशा देतात. जप कसा करायचा? रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी किमान 108 वेळा जपमाळेने किंवा नुसत्या मनाने जप करा. जपावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक शब्द मनात खोलवर रुजवा. यामुळे तुमच्या आत एक अद्भुत शांतता आणि स्पष्टता येईल. जेव्हा तुमचे अज्ञात मन योग्य दिशेने काम करू लागते, तेव्हा तुमच्या जीवनातील अनेक अडचणी आपोआप सुटू लागतात. हा मंत्र तुमच्या आत्मविश्वासाचा ध्वज बनेल. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे गुरुवार आणि पौर्णिमेचे महत्त्व. गुरुवार हा दत्तगुरूंचा वार मानला जातो. तसेच पौर्णिमा आणि दर महिन्याच्या शुद्ध अष्टमीला दत्त महाराजांची विशेष उपासना करावी. या दिवशी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे, गुरुचरित्र वाचावे किंवा घरी साध्या पद्धतीने पूजा करावी. या दिवशी केलेली उपासना अधिक फलदायी ठरते. या दिवशी तुम्ही दत्तगुरूंचे स्मरण करून, त्यांच्या कथा वाचून किंवा त्यांच्या मंदिरात जाऊन ध्यान करून त्यांची कृपा प्राप्त करू शकता. पण ही उपासना कशी अधिक फलदायी बनवायची? या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर एक दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि शांत मनाने जप करा.
तुम्ही तुमच्या मनात असलेल्या इच्छा व्यक्त करू शकता, पण त्यामागे शुद्ध भाव असणे महत्त्वाचे आहे. हा विशिष्ट कालावधी तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी एक बूस्टर देऊ शकतो. चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे औदुंबराचे महत्त्व. औदुंबराचे झाड हे दत्तगुरूंचे निवासस्थान मानले जाते. औदुंबर हे केवळ एक झाड नाही, तर ते ब्रह्मांडाचे झाड मानले जाते. शक्य असल्यास औदुंबराच्या झाडाखाली जाऊन दत्तगुरूंचे ध्यान करावे. औदुंबरास पाणी घालावे आणि प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि कालसर्प योगासारख्या ज्योतिषशास्त्रीय दोषांपासूनही मुक्ती मिळते असे मानले जाते. आपल्या महाराष्ट्रातील नरसोबाची वाडी, गाणगापूर, औदुंबर ही दत्तगुरूंची प्रमुख क्षेत्रे आहेत. तिथे जाऊन दर्शन घेणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. पण हे तुम्ही रोजच्या जीवनात कसं कराल? तुमच्याजवळ औदुंबराचे झाड नसल्यास तुम्ही तुमच्या घरातील तुळशी वृंदावनाजवळ दत्तगुरूंचे ध्यान करू शकता, कारण तुळशीलाही पवित्र मानले जाते. दररोज सकाळी औदुंबरास पाणी घालताना किंवा तुळशी वृंदावनाजवळ ध्यान करताना गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा. या नैसर्गिक उपायाने तुमच्या जीवनात एक अद्भुत ऊर्जा आणि शांती येईल. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या आचरणात शुद्धता आणणे. अनुसूयेप्रमाणेच आपल्या मनात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर न ठेवता सर्वांशी प्रेमाने वागावे. आपल्या प्रत्येक कामात प्रामाणिकपणा ठेवावा. खऱ्या अर्थाने दत्त म्हणजे जो स्वतःला दिला आहे, दत्त म्हणजे दिलेला. आपणही आपले जीवन इतरांच्या सेवेसाठी, धर्माच्या पालनासाठी समर्पित करावे. हीच खरी योग साधना आहे, जी तुम्हाला आंतरिक सामर्थ्य आणि शांती देते. पण हे आचरण शुद्धी कसं साधायचं? रोज सकाळी उठल्यावर आज मी कोणावरही रागावणार नाही, कोणाचाही मत्सर करणार नाही असा संकल्प करा. दिवसभरात तुम्ही जे काही काम कराल ते प्रामाणिकपणे 100% झोकून देऊन करा. तुमच्या बोलण्यात, तुमच्या विचारात शुद्धता ठेवा. तुमच्या कामात परफेक्शन आणा. हा आचरणाचा योग तुम्हाला केवळ आध्यात्मिकच नाही, तर व्यावहारिक जीवनातही यशस्वी करेल. कारण योग म्हणजे जुळवणे आणि आचरणाची शुद्धी तुम्हाला स्वतःशी, समाजाशी आणि ईश्वराशी जुळवते. माझ्या प्रिय आत्मस्वरूपी बंधू भगिनींनो, श्री गुरुचरित्राचा 4था अध्याय हा आपल्याला केवळ एक कथा सांगत नाही, तर तो आपल्याला आपल्या आंतरिक सामर्थ्याची जाणीव करून देतो. अनुसूयेचे पातिवृत्य हे आपल्याला आपल्या प्रत्येक भूमिकेतील, मग ती पत्नीची असो, मातेची असो, मुलाची असो किंवा एक नागरिक म्हणून असो, निष्ठेचे आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून देते. चला, आज आपण हा संकल्प करूया की आपणही आपल्या जीवनात अनुसूयेच्या पातिवृत्यासारखी निष्ठा आपल्या ध्येयांप्रती, आपल्या मूल्यांप्रती बाळगू. आपणही आपल्या जीवनात श्री दत्तगुरूंच्या तत्वांना अंगीकारू, म्हणजे ज्ञान, भक्ती आणि कर्माचा योग्य संगम साधू. या दिव्य कथेच्या माध्यमातून श्री दत्तगुरूंचे आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहोत. आपले जीवन सुखमय, समृद्ध आणि अर्थपूर्ण हो, हीच प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. आता आपण बघूया ह्या सर्व ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर तुमच्या दैनंदिन जीवनात कसा करायचा. ह्या सर्व उपायांनंतर दिवसाच्या शेवटी झोपण्यापूर्वी 5 मिनिटे आत्मनिरीक्षण करा. आज मी कोणती चांगली गोष्ट केली, कोणाला मदत केली किंवा कोणतं काम प्रामाणिकपणे केलं, आणि आज माझ्याकडून कोणती चूक झाली, ती मी कशी सुधारायची, अशा प्रश्नांची उत्तरे शोधा. तुमच्या प्रगतीची नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे सातत्याने पुढे जाण्यास मदत करेल. तुमच्या जीवनातील संकल्प वास्तव बनवण्यासाठी काय कराल? रोज सकाळी उठल्यावर शांतपणे 5 मिनिटे बसा आणि तुमच्या आजच्या दिवसातील मुख्य ध्येय काय आहे त्यावर विचार करा. ते ध्येय तुमच्या मूल्यांशी जुळते आहे का हे तपासा, आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही मनापासून काय बोलणार आणि कोणती कृती करणार याचा संकल्प करा. हा छोटासा संयम तुम्हाला तुमच्या सत्याच्या जवळ घेऊन जाईल. क्वांटम फिजिक्स म्हणते की शुद्ध संकल्पात प्रचंड शक्ती असते. जेव्हा तुमचे मन, वचन आणि कर्म एक होतात, तेव्हा तुमचे संकल्प प्रत्यक्षात येऊ लागतात. तुमची आंतरिक ऊर्जा संतुलित करण्यासाठी काय करायचं? दररोज सकाळी प्राणायामचा सराव करा. अनुलोम विलोम, कपालभाती यांसारखे सोपे प्राणायाम तुमच्या प्राणशक्तीला संतुलित करतात. डोळे मिटून शांतपणे दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. हे तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास आणि आंतरिक शांती अनुभवण्यास मदत करेल. जेव्हा तुमची प्राणशक्ती जागृत होते, तेव्हा तुमचे प्रत्येक कार्य एका वेगळ्याच ऊर्जेने भरले जाते. तुमच्या अज्ञात मनाला योग्य दिशा देण्यासाठी मंत्रशक्तीचा वापर कसा कराल? रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी श्री गुरुदेव दत्त, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्रांचा किमान 108 वेळा जपमाळेने किंवा नुसत्या मनाने जप करा. जपावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक शब्द मनात खोलवर रुजवा. यामुळे तुमच्या आत एक अद्भुत शांतता आणि स्पष्टता येईल. जेव्हा तुमचे अज्ञात मन योग्य दिशेने काम करू लागते, तेव्हा तुमच्या जीवनातील अनेक अडचणी आपोआप सुटू लागतात. हा मंत्र तुमच्या आत्मविश्वासाचा ध्वज बनेल. आध्यात्मिक बूस्टर कसे वापराल? गुरुवार हा दत्तगुरूंचा वार मानला जातो. तसेच पौर्णिमा आणि दर महिन्याच्या शुद्ध अष्टमीला दत्त महाराजांची विशेष उपासना करावी. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर एक दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि शांत मनाने जप करा. तुम्ही तुमच्या मनात असलेल्या इच्छा व्यक्त करू शकता, पण त्यामागे शुद्ध भाव असणे महत्त्वाचे आहे. हा विशिष्ट कालावधी तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी एक बूस्टर देऊ शकतो. यामुळे तुमची आध्यात्मिक ऊर्जा वाढेल आणि तुम्हाला योग्य दिशा मिळेल. नैसर्गिक ऊर्जा कशी मिळवाल?
औदुंबराचे झाड हे दत्तगुरूंचे निवासस्थान मानले जाते. शक्य असल्यास औदुंबराच्या झाडाखाली जाऊन दत्तगुरूंचे ध्यान करावे. औदुंबरास पाणी घालावे आणि प्रदक्षिणा घालाव्यात. पण तुमच्याजवळ औदुंबराचे झाड नसल्यास तुम्ही तुमच्या घरातील तुळशी वृंदावनाजवळ दत्तगुरूंचे ध्यान करू शकता, कारण तुळशीलाही पवित्र मानले जाते. दररोज सकाळी औदुंबरास पाणी घालताना किंवा तुळशी वृंदावनाजवळ ध्यान करताना गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा. या नैसर्गिक उपायाने तुमच्या जीवनात एक अद्भुत ऊर्जा आणि शांती येईल. हे तुम्हाला निसर्गाशी जोडेल आणि आंतरिक शांतता देईल. तुमच्या जीवनात परफेक्शन कसे आणाल? सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या आचरणात शुद्धता आणणे. रोज सकाळी उठल्यावर आज मी कोणावरही रागवणार नाही, कोणाचाही मत्सर करणार नाही, असा संकल्प करा. दिवसभरात तुम्ही जे काही काम कराल ते प्रामाणिकपणे 100% झोकून देऊन करा. तुमच्या बोलण्यात, तुमच्या विचारात शुद्धता ठेवा. तुमच्या कामात परफेक्शन आणा. हा आचरणाचा योग तुम्हाला केवळ आध्यात्मिकच नाही तर व्यावहारिक जीवनातही यशस्वी करेल. कारण योग म्हणजे जुळवणे आणि आचरणाची शुद्धी तुम्हाला स्वतःशी, समाजाशी आणि ईश्वराशी जुळवते. पालकांनो, तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची खरी गुरुकिल्ली तुमच्याच घरात आहे. अनुसूयेचं पातिव्रत्य मुलांना योग्य संस्कार आणि आंतरिक सामर्थ्य देतं. हे ज्ञान चुकवाल तर मुलांना अयशस्वी होण्याची भीती वाटत राहील. तुमच्या मुलांची यशोगाथा तुम्हालाच घडवायची आहे. त्यांना केवळ मार्कांचा नाही तर मूल्यांचा वारसा द्या. त्यांना सांगा की खऱ्या यशाची व्याख्या केवळ बाहेरच्या जगात नाही तर त्यांच्या आत दडलेल्या सामर्थ्यात आहे. तुम्ही स्वतः जेव्हा या तत्वांचा आचरण कराल तेव्हा तुमची मुले आपोआप ते शिकतील. त्यांना अयशस्वी होण्याची भीती वाटणार नाही, उलट ते प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहतील. हा वारसा तुमच्या कुटुंबाला एक मजबूत आधार देईल. तुम्ही स्वतः जेव्हा या तत्वांचे आचरण कराल तेव्हा तुमची मुले आपोआप ते शिकतील. त्यांना अयशस्वी होण्याची भीती वाटणार नाही, उलट ते प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहतील. हा वारसा तुमच्या कुटुंबाला एक मजबूत आधार देईल. लक्षात ठेवा, एका आईच्या हातात देशाचं भविष्य आहे. तुम्ही तुमच्या मुलांना जे द्याल तेच ते जगाला देतील. त्यांना संस्कार, मूल्ये आणि आंतरिक सामर्थ्याचा अमूल्य ठेवा द्या. हा शिकवणुकीचा वारसा त्यांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करेल आणि त्यांना एक सक्षम व्यक्ती बनवेल. आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे मूल्यांची आणि निष्ठेची कसोटी लागते तिथेच आपल्याला या प्राचीन ज्ञानाची नितांत गरज आहे. अनुसूयेची कथा आपल्याला शिकवते की आपलं ध्येय कसं साध्य करायचं, आपलं आंतरिक सामर्थ्य कसं ओळखायचं आणि खऱ्या अर्थाने पातिव्रत्य म्हणजे नेमकं काय. हे ज्ञान तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ शोधायला मदत करेल. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुम्हाला जगातील कोणतीही समस्या मोठी वाटत नाही. तुमचं जीवन उद्देशपूर्ण बनतं. आपल्या या प्रवासाचा शेवट एका गहन सत्याने करूया, जे आपल्या भारतीय संस्कृतीचे मूळ आहे. सत्यमेव जयते नानृतम, सत्येन पंथा विततो देवयानः. याचा अर्थ सत्याचाच नेहमी विजय होतो, असत्याचा नाही. सत्य हेच आपल्याला देवांच्या मार्गाकडे नेते. हे वचन मुंडकोपनिषद 3.1.6 मधून घेतले आहे. या अंतिम सत्यावर विश्वास ठेवा, कारण तेच तुम्हाला खऱ्या अर्थाने मुक्ती देईल. ओम नमः शिवाय.